20 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अमरावती शहरातील तपोवन मार्गावरील भूसंपादन कार्यालयात अचानक आग लागल्याची घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पाडी प्रमुख सुनील काकडे आणि केंद्र प्रमुख प्रेमानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात फायर लॉरी क्रमांक MS 27 BX 7202 तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। फायरमन आणि कर्मचाऱ्यांनी होजरील होलच्या साहाय्याने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। अग्निशमन दलाच्या जलद आणि शिस्तबद्ध कारवाईमुळे अवघ्या 20 मिनिटातच आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली। या आगीत जुने पाईप, टायर आणि इतर स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही। अग्निशमन दलातील सतीश वेताळकर, निखिल बाटे, अमोल साळुंके आणि होमगार्ड प्रफुल्ल भुसारी यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली।